Today we are going to learning the experiment water holding capacity of soil. Aim to study water holding capacity of soil sample. तर यामध्ये दोन कीवर्ड आहेत. एक म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि दुसरा कीवर्ड आहे सॉइल. तर सॉइल म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला माती म्हणतो. सो वेदर्ड अर्थ क्रस्ट इज कॉल्ड ॲज अ सॉइल. म्हणजे पृथ्वीचा भूभाग जो आहे हवामानाच्या अभिक्रियेमुळं त्याचं जे अर्थ क्रस्ट आहे, खडक आहे, दगड आहे, त्याचं रूपांतर सॉइलमध्ये झालेलं आहे. आणि या सॉइलमध्ये आपण शेती करतो, प्लांट ग्रो करतो. या सॉइलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम इनहिबिट होतात. तर अशा पद्धतीनं ही जी सॉइल आहे या सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपण बघणार आहोत. मग वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशासाठी आवश्यक आहे? तर क्रॉपच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अतिशय महत्त्वाची आहे. मग वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? होल्ड म्हणजे काय? धरून ठेवणे. सॉइल वॉटर धरून ठेवते, त्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो. प्रत्येक सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वेगवेगळी असते. See here, this is the duster. I have hold it. This is a duster. I have hold it. Similarly, this is the chalk. I have hold it. Similarly, soil hold the water. So amount of water held by the soil is called as a water holding capacity. जास्त वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल तर पाणी जास्त सॉइलमध्ये राहील आणि त्यामुळं झाडांची जी मुळं आहेत ती मुळं कुजली जातील, झाडांची वाढ होणार नाही. कमी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल तरीही झाडांची वाढ व्यवस्थित होणार नाही, झाडांना पाणी मिळणार नाही. पण मॉडरेट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर असेल तर झाडांना पाणी मिळेल, त्यांची वाढ होईल आणि शिल्लक राहिलेलं वॉटर निघून जाईल. मग वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशावर अवलंबून आहे? So it is totally depends upon texture of a soil. So what is the texture? Texture is nothing but relative proportion of soil particles. Relative proportion of a soil particles. मग soil particles किती आहेत आणि कशावरून ठरवतात? तर soil particles जे आहेत ते त्याच्या साईज वरून ठरवले जातात. चार प्रकारचे soil particles आहेत. ग्रॅव्हल, coarse sand, fine sand, silt and clay. Gravel, coarse sand, fine sand, silt and clay. Gravel ची जी साइज आहे ती अबोव 2 mm आहे. coarse sand ची साइज जी आहे ती 0.2 mm 2.02 mm आहे आणि फाईन सँडची जी आहे 0.02 mm 2.02 mm आणि सिल्टची जी साईज आहे 0.002 2.00002 mm आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स सॉइल पार्टिकल्स एकमेकाबरोबर बसतात. जर सिल्ट आणि क्ले लहान पार्टिकल जर जास्त असतील तर त्या सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते. कोर सँड जर जास्त असेल म्हणजे वाळू जर जास्त असेल तर त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते, वाळूमधून पाणी निघून जातं. तर या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय बघणार आहोत? तर या एक्सपेरिमेंटमध्ये सॉइल सॅम्पल जे आहे रेड सॉइल आपण वापरणार आहोत, ब्लॅक सॉइल वापरणार आहोत. याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे हे आपण रेकॉर्ड करणार आहोत. याचे जे रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट मी तिथं पुढं तुम्हाला एक्सपेरिमेंट सेट लावलेला आहे तिथे दाखवतो. ऑब्झर्वेशनमध्ये काय करणार आहोत? तर वेट ऑफ सॉइल सॅम्पल आपण किती सॉइल सॅम्पल घेणार आहोत? तर 20 ग्रॅम घेणार आहोत आणि वॉटर किती घेणार आहोत त्याच्यावर? तर 100 ml. त्याचा हा ऑब्झर्वेशन टेबल आहे. हा ऑब्झर्वेशन टेबल आपण परत डिस्कस करूया. त्याच्या पूर्वी आपण एक्सपेरिमेंट सेट करूया आणि रीडिंग घेऊया. तर एक्सपेरिमेंट सेट करण्यासाठी चला या लॅबोरेटरीमध्ये या. इथं आपण हा एक्सपेरिमेंट लावलेला आहे. हा एक्सपेरिमेंट आपण इथे लावलेला आहे पहा. हां,
तर या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला दिसतंय काय बघा बरं, रिक्वायरमेंट काय काय आवश्यक आहे आपल्याला. रिक्वायरमेंटमध्ये तुमच्या पुढे बिकर दिसतोय, हा बिकर, त्यानंतर हा फनेल दिसतोय, ट्रायपॉड स्टँड, मेजरिंग सिलेंडर आणि हा फिल्टर पेपर. हा फिल्टर पेपर आपण इथं घेतलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर सॉईल. 2 सॉईल आपण घेणार आहोत असं सांगितलं. एक म्हणजे रेड सॉईल आणि दुसरी म्हणजे ब्लॅक सॉईल. तर ही जी आहे ही इथं ब्लॅक सॉईल आहे. 20 ग्रॅम ब्लॅक सॉईल आपण घेतलेली आहे. यापैकी एकच पुढे आपण इथे वापरणार आहोत. एक्सपेरिमेंट करत असताना कसा एक्सपेरिमेंट करणार आहोत पहा. हां हां, हे काका हे धरा, हे घ्या, असा पकडा, हां असं पकडा, ओके असं पकडा, हां हां. तर हा जो फिल्टर पेपर आहे, हा फिल्टर पेपरचा मी असा एक फोल्ड केला. इथं फनेलला आपण कॉटन बसवणार आहोत, पण तो कॉटन ऑलरेडी आपण अगोदरच भिजवून घ्यायचा आहे. म्हणजे त्यानंतर तो इथं ठेवायचा फनेलमध्ये. हा फिल्टर पेपर असा कोनिकल शेप होईल, तोही भिजवून घ्यायचा. आणि भिजवून घेतल्यानंतर तो फनेलमध्ये असा ठेवायचा आहे. या बीकरमध्ये काही पाणी आहे का पूर्वीचं बघायचं आणि ते ओतून टाकायचं. 0 करायचं सर्व. 0 केल्यानंतर ही जी 20 ग्रॅम सॉईल जी आहे ती यावर इथं फिल्टर पेपरवर टाकायची आणि मेजरिंग सिलेंडरमध्ये 100 ml टॅप वॉटर घ्यायचं. 100 ml. घेतलेलं आहे. 100 ml हे मी इथं सॉईलवर ओततोय. आता सॉईलवर एकदम स्लोली ओतायचं व्यवस्थित. याला वेळ लागतो. पाणी पर्क्युलेट व्हायला वेळ लागतो इथं. हे आपण ब्लॅक सॉईलसाठी इथं अगोदर करतोय. तीच प्रोसिजर परत रेड सॉईलसाठी रिपीट करायची आहे. पूर्ण पाणी जे आहे ते पाणी पर्क्युलेट होत आहे. हा एक्सपेरिमेंट पूर्ण होऊ द्यात. परीक्षेला हा एक्सपेरिमेंट महत्त्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 3 याच्यावर आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ अ सॉईल. तर याच्यावरची जी ओरल आहे ती ओरलमध्ये व्हॉट इज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, व्हॉट इज द सॉईल, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी का डिटरमाइन करायची, कशासाठी मेजर करायची, त्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज डिपेंड अपॉन विच फॅक्टर, सो इट इज डिपेंड अपॉन दी सॉईल पार्टिकल्स. मग कोणकोणते सॉईल पार्टिकल्स आहेत मी यापूर्वी सांगितलं. ग्रॅव्हल्स, कोर सँड, फाईन सँड, सिल्ट आणि क्ले असे 4 सॉईल पार्टिकल्स आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. आणि आता इथं पूर्ण वॉटर जे आहे ते वॉटर पर्क्युलेट होत आहे. आपल्याला इथं बघायला मिळतं पर्क्युलेशन झालेलं. थोडंसं असं जर आपण हलवलं तर आपल्या लक्षात येईल वॉटर जे आहे ते वॉटर पर्क्युलेट व्हायला लागलेलं आहे. याला थोडासा वेळ लागतो. आणि मग आपण त्या बीकरमध्ये किती वॉटर कलेक्ट झालेलं आहे हे कलेक्ट झालेलं वॉटर आपण मेजरिंग सिलेंडर साहाय्याने मेजर करून घ्यायचं
आणि ते ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण तिथं लिहायचं. त्याचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन्स आपण तिथं करायचे. परीक्षेच्या वेळी तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करायचा नाही, पण हा एक्सपेरिमेंट बघून तुम्हाला जी काही ओरल आहे ती ओरल देता यावी म्हणून हा एक्सपेरिमेंट इथं घेतलेला आहे. आणि ते जे रिडिंग आहे ते रिडिंग तुम्ही जर्नलमध्ये लिहायला पाहिजे. हां, तर इथं पहा पूर्ण तुम्हाला वॉटर जे आहे ते सॉइलमधून डिकॅन्ट झालेलं बघायला मिळतंय. वरून दाखवा मामा त्यांना. हां, हे पहा वॉटर जे आहे ते वॉटर पूर्ण खाली गेलेलं आहे. इथं बीकरमध्ये आपल्याला बघायला मिळते बीकरमध्ये. हां, आता हे जे वॉटर आहे हे वॉटर आपण मेजर करून घेऊया. किती वॉटर ॲब्सॉर्ब करून घेतलेला आहे. ते वॉटर जे आहे ते वॉटर 86 ml आहे. म्हणजे ब्लॅकसाठी जे वॉटर कलेक्टेड इन द बीकर किती आहे 86. मग वॉटर ॲब्सॉर्ब बाय द सॉइल किती असेल 100 - 86 14 ml. तर आता हे जे दोन रिडिंग आहे ते रिडिंग आपण लिहून घेणार आहोत. सेम एक्सपेरिमेंट आपण रेड सॉइलसाठी पण करणार आहोत. ते त्याची रिडिंग जे आहे ते आपण आता जास्त वेळ न घेता तो एक्सपेरिमेंट आपण तिथं करणार आणि त्याची रिडिंग डायरेक्ट आपण टेबलवर टाकणार. तर चला ब्लॅकबोर्डवर जाऊया आपण. तर ब्लॅक सॉइलचं आपल्याला रिडिंग मिळालेले आहे. ब्लॅक सॉइलमध्ये हा टेबल जो आहे तो टेबल कसा आहे अगोदर बघून घ्या. हा सिरियल नंबर सॉइल, रेड सॉइल आणि ब्लॅक सॉइल. वेट ऑफ सॉइल किती ग्रॅम होतं वेट तर 20 ग्रॅम होतं. त्यानंतर वॉटर ॲडेड इन दी फनेल 100 ml आपण वॉटर ॲड केलेलं होतं. वॉटर कलेक्टेड इन द बीकर, बीकरमध्ये वॉटर किती कलेक्ट झालं ते आपण लिहिणार आहे इथं. आणि वॉटर ॲब्सॉर्ब बाय द सॉइल हे इथं लिहिणार आहोत. आता पहा आपण ब्लॅक सॉइल अगोदर केलेला आहे बरोबर का. ब्लॅक सॉइल मध्ये वॉटर कलेक्टेड इन द बीकर किती 86 ml. हा, मग वॉटर ॲब्सॉर्ब बाय द सॉइल 100 - 86 14 बरोबर का 14. हा, आता सेम रिडिंग आपण रेड सॉइलची पण घेऊया. वॉटर कलेक्टेड इन द बीकर 80 ml आणि वॉटर ॲब्सॉर्ब बाय द सॉइल किती 100 - 80 20. तर हा जो आहे वेट ऑफ सॉइल इज डिनोटेड ॲज अ W. आता इथे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. पहा रेड सॉइल साठी कॅल्क्युलेशन करत असताना कॅल्क्युलेशन वेगळ्या ठिकाणी करायचं आहे. खाली जर्नलमध्ये कॅल्क्युलेशन्स म्हणायचं, हा फॉर्म्युला लिहायचा आणि मग कॅल्क्युलेशन करायचं. अगोदर आपण रेड सॉइल साठी करूया. सो रेड सॉइल वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी डी किती आहे. डी ची व्हॅल्यू रेड सॉइल साठी 20 आणि वेट ऑफ सॉइल 20 into 100 बरोबर का. हा, या 20 ला 20 केलं म्हणजे किती 100%. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ रेड सॉइल इज 100. आता इथं ब्लॅक सॉइलचं आपण कॅल्क्युलेशन करूया. ब्लॅक सॉइल हा, तर 14 डी ची व्हॅल्यू किती आहे 14 14 भागिले W किती 20 into 100. 100 ला भाग घातला 20 न 20 पंचे 100 आणि 14 पंचे 70. तर इथं 100% आलं रेडला आणि ब्लॅक सॉइलला 70%. आता तुम्ही रिझल्ट जो आहे तो रिझल्ट कसा लिहिणार
तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ रेड सॉइल इज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ रेड सॉइल इज 100 आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लॅक सॉइल इज 70%. कन्क्लुजन काय? द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ रेड सॉइल इज मोर दॅन ब्लॅक सॉइल. आता रेड सॉइल म्हणजे प्युअर रेड सॉइल नाहीये, ही मिक्स झालेली आहे आणि त्यामुळे ब्लॅक सॉइल पेक्षा रेड सॉइलची आपल्याला इथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त मिळते. ऍक्च्युली ब्लॅक सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सर्वात जास्त असते. पण आता हे जे मिळालेलं आहे रेड गार्डन सॉइल आपल्याला मिळालेले आहे, रेड गार्डन सॉइल मिळालेले आहे, त्यामुळे त्याची 100% आलेली आहे. सो दिस इज दी एक्सपेरिमेंट. तुम्ही रिडिंग कोणती घ्यायची आहे? तर हे रिडिंग इकडे जर मामा दाखवा असं तर हे रिडिंग तुम्ही घ्यायची आहे. सो दिस इज द एक्सपेरिमेंट, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन. बंद करा.